तर आपण आलो आता बाग मालकाकडे आणि आता त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ. हे बाग मालक आहेत. तर भाऊ आपण म्हणजे काय हे केलेली फवारणी ते सांगा आपल्याला. फवारणी जी तुम्हाला माहिती सांगतो सगळी माहिती. आपण जे लागवड ही तुम्हाला सगळं सांगणार सगळंच. आपण 14x14 लागवड केली मस्त. झाडाची संख्या जास्त वाढलेली त्याच्यामुळे माल बी चांगला निघतो. आणि परत तुम्हाला खताचं नियोजन सांगतो. मागच्या वर्षी आपल्या ह्या झाडात 24 टन माल निघालेला, 400 झाडी असं ॲव्हरेज दिलेलं आहे 14x14ची लागवडी. आणि दुसऱ्याच वर्षी आपल्याला ॲव्हरेज असं निघलेलं. तर त्याच्यानंतर आपला खताचं नियोजन सांगत तुम्हाला. DAP 600 ग्रॅम घेतलेली आपण, विर्या 400 ग्रॅम घेतलेला आहे, पोटॅश आपण 600 ग्रॅम घेतलेलं आहे आणि काला किट आपण 400 ग्रॅम घेतलेलं आहे. असं आपण सगळे खताचं नियोजन केलेलं आहे. आणि परत आता हेचा डोस जी करायचा आपल्याला दुसरा, परत हे डोस करायचा आपल्याला. आणि तुम्हाला परत फवारणीची माहिती सांगतो, म्हणजे याला औषधं कोणती घ्यायची. बुरशीनाशक, नागाटा, या चिलमिक्स कॉम्बी घेतलेलं आहे का? हां, अशी फवारणी आपण याला घेतलेलं आहे. मालाची क्वालिटीसुद्धा सध्या बघा कशी क्वालिटी बघा, आणि झाडाचा ग्रोथसुद्धा बघा कसा. असं सध्या फळ ह्या साईजचं आहे. पाणी किती तास सोडता? पाणी आम्ही याला 6 तास सोडतो रोजचं पाणी. बरं. उन्हाळा असल्यामुळं, हां हां. तापमानामुळं असं आम्ही त्याला 6 तास पाणी सोडतो. त्याच्यात गवत तर लयच झालं. गवत ठेवावं लागतं. गवताचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आपण जर समजा हलक्या राहणं आहे, आता समजा जमीन आपली हलकी मध्यम मिडियमची, आपण गवत जर काढलं समजा जमीन काय होतं, ताबडतोब तापती आणि ही वल उठून जाते. आपण गवत यासाठी ठेवल्यानंतर टेम्परेचर मेंटेन राहतं. टेम्परेचर मेंटेन, आणि परत आपली गळ होणार नाही. तुम्हाला ही एक शेतकऱ्याला माहिती व्हायला पाहिजे. गळ नाही होणार, माल चांगला येणार. नंतर तुम्ही याच्यात ब्रश कटर आणू शकता. एखादा पाऊस झाल्यावर, तापमान थोडं ढगाळ वातावरण झाल्यावर याच्यात ब्रश कटर वगैरे. रोटा आणलं नाही तर नाही, रोटा नाही हाणायचा फक्त मुळ्या कट होते त्याच्यामुळे. कट होते त्याच्यामुळे रोटा हाणायचा नाही जास्त. म्हणजे शेतकरी हा, पाऊस पडला समजा मुळ्या कट झाला, त्यातून बुरशी लगेच जाते. हा, ब्रश कटर मारू शकता तुम्ही. आणि माल असतोच बघा त्याची. माल म्हणजे माल सध्या क्वालिटी अशी. एक पाऊस जर झाला आणि एक आपण याची म्हणजे फवारणी घेऊन एक जर पाऊस झाला ना, माल आपला डायरेक्ट या परीले की मला करतात तिथं असं. यंदा किती ॲव्हरेज? यंदा आपला तितका जावं, त्याच्यापेक्षा थोडा जादा पण कमी येणार नाही ॲव्हरेज, अशी आपली तयारी आहे. आणि मोसंबी एक पीक म्हणजे असं राजा पीक आहे, असं दव नाही हो माणसाची काही नाही. मागच्या वर्षी इथंच आपला 24 टनाचा ॲव्हरेज आलेला. आता दवदव करून घेतली ना तुम्ही डाळिंब बोलवून. नाही मग आता एक माणसाची हानता कशी असती. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण म्हणजे बाग मालकाची इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि ज्यांना म्हणजे बागाविषयी माहिती नाही या मालकाकडून आपल्याला जे सांगितलेलं आहे या मालकांनी, तर येईनी जसं सांगितलं तसं तुम्ही प्रोसेसिंग करू शकता आणि त्यांच्यासारखाच ॲव्हरेज काढू शकता. तर आता आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे ना, आणि आपण चाललो आता घरी. आणि हे पहा, आपण डाळिंबाला म्हणजे पाणी सोडत आहेत. 15 ते 20 मिनटं आपण पाणी सोडतो फक्त. बघा, 15 ते 20 मिनटं पाणी दिलं की डायरेक्टली आपण दुसऱ्या दिवशी पाणी सुरू करतो, तेव्हापर्यंत वल राहून जाते. आता डाळिंबाला पाणी सोडून 15 ते 20 मिनटं आलेले. आपण चाललो आता मोटर बंद करायला.